या ठिकाणी क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. आपण स्पर्धा पाहतोय फोटोग्राफर क्रिकेट लीग सीझन 1 मधला मेगा फायनलचा मुकाबला. एका ठिकाणी टीम आहे तो म्हणजे चॅलेंजर संघ, जो संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ आपण पाहतील तर तो संघ म्हणजे फिअरलेस संघ. सुमितचा संघ एक आहे आणि एक आहे अंकितचा संघ. आणि या दोघांमधला बॅटर आपल्याला पाहायला नक्कीच मजा येणार आहे. नक्कीच रोमांचकारी आपल्याला मुकाबला पाहायला मिळणार आणि नक्कीच आपल्याला मनोरंजन मिळणार आहे या मॅच मध्ये. एका ठिकाणी निश्चित एक संघ जो आहे ज्याचा प्रवास खडतर होता इथपर्यंत येण्याचा आणि एक संघ असा आहे की जो संघ या टुर्नामेंट मध्ये इझिली आला होता, म्हणजे सहजरित्या या ठिकाणी पोहोचला आहे. परंतु या दोघांमधला बॅटर आपण पाहिलं तर लीगच्या मॅच मध्ये चॅलेंजर संघाला फिअरलेस संघाने धूळ चारलाय. 4 ओव्हरची मॅच 4 ओव्हर करू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सुमितचा या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त. हा ब्रेक जो होता हा ब्रेकने शांत करून ठेवला खेळ आणि शांत खेळ असताना चॅलेंजर संघाला मिळाला फायदा आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झालाय सुमितचा. नवीन फलंदाज संकेत खेळपट्टीवरती आलाय. फुलटॉस चेंडू हळूवार पद्धतीने ड्राईव्ह केलाय. निश्चितच आम्हीच दिलं होतं, लालच दिलं होतं या चेंडूवरती की हे गेम मारून दाखव, परंतु त्या चेंडूवरती त्या आम्हीचा या ठिकाणी फायदा न उचलता त्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करणं या ठिकाणी पत्कारलं. आणि त्यानंतर आपण काय पाहतोय, ऋतिक स्ट्राईक वरती आल्यानंतर ऋतिकचा सुद्धा या ठिकाणी चेंडू खाली राहिल्या कारणे त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. एक आणखी मोठा हादरा या ठिकाणी, बड़ी मछली जाल में यहाँ पर फंसती हुई और बल्लेबाज ऋतिक बैक टू डिपार्ट जाते हुए. दोन मोठे हादरे वैभवने दिलेले आहेत. निश्चितच अंकितने ज्या पद्धतीने म्हटलं होतं की आमच्या गोलंदाजीची जी मजबूत पकड आहे ती मजबूत पकड आम्ही कायम ठेवणार आणि ती कायम ठेवत असताना वैभवने 2 हादरे दिल्यात. आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका. या ठिकाणी पावसाचं चिन्ह त्या ठिकाणी आहे, त्या कारणे फिल्डिंग करत असताना रुपेश या ठिकाणी थोडासा चाचपडलाय आणि चाचपडत असताना चांगली फिल्डिंग झालाय. एकच धाव घेण्यामध्ये यश प्राप्त केलंय दोन्ही फलंदाज. आता मात्र फुलटॉस चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. एका लालचवरती फक्त स्ट्राईक रोटेट केली आणि दुसरी लालच दिल्यानंतर हे मी नाही सोडणार, हा चेंडू मी सोडणार नाही आणि षटकार ठोकला. पुढे सजन मारला फटका, टॅपच्या सारे खेळलेला आहे. निश्चितच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय, उचलून फेकेल. एक धाव कंप्लीट केले गेले चेंडूवरती. लास्ट षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यानंतर टीम फिअरलेस संघ. मिहिर आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक यशस्वीरित्या पार केलं, यशस्वी षटक संपन्न करत असताना आता मात्र कोलवर टप्प्यात चेंडूवरती हिट केलाय. संकेतने चेंडूला पाठवलाय सीमारचे पार 6 धावांसाठी षटकार. मिहिरचा पुढील चेंडू निश्चित 6 धावांनी पहिल्या चेंडूची वाढ झालाय. आता मात्र थोडासा दबावामध्ये गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला जातो. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू असल्याकारणे वाईडचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ 16 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. कोलवर टप्प्यात चेंडू नोचा इशारा पंचांकडे ऑन साइडला ढकललेला आहे आणि 9 वरती +1 रन अजून मिळेल. अभि स्ट्राईक वरती येतोय. अभि ज्याच्या बॅटीतून आपण आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक सुद्धा पाहिलं, बॅक टू बॅक 3 षटकार सुद्धा पाहिल्यात आणि तोच फलंदाज. नोचा इशारा पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सच्या दिशेला चेंडू आलाय. 9+1 असे अजून 2 धावा धावसंख्येमध्ये अडकले जातात. 20 धावा फलकावधी 20 रन ऑन द बोर्ड आणि आता मात्र 2 गडी बॅक टू डिपार्ट गेल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये येऊन राहिलाय
संघ फिअरलेस संघ लेग स्टंपच्या बाहेर नावातच फिअरलेस आहे तर नक्कीच दोन फलंदाज मोठे धाकड बाद झाल्यानंतर मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता टीम चॅलेंजरनी परंतु ती भीती निर्माण होऊन दिली नाही फिअरलेस संघाने आणि फिअरलेस पद्धतीने खेळ केला आणि आतापर्यंत 22 धावांपर्यंत धावफलक सरकवलाय ज्या ठिकाणी 7 चेंडूंचा खेळ संपलाय कोलडापाय चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटकार रुपेश चेंडूवरती आला एकच धाव घेण्याची संधी मिळाली आणि एकच धाव या ठिकाणी मिळालेली आहे 23 रन ऑन द बोर्ड ज्या ठिकाणी 1.2 षटक संपल्यात 4 चेंडू बाकी असलेले या षटकातले अभि करता पडणारा चेंडू अभि आता मात्र थोडस एकेरी धावसंख्येवरती भर देतोय कारण 2 षटक अजून बाकी आहेत 2 षटक बाकी आहेत नक्कीच खेळपट्टीवरती जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करेल कारण इथून येणारे फलंदाज वरती भरोसा नाहीये परंतु आता मात्र संकेतने केलंय चुकीचं रूपांतर त्याला बाद होऊन या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जावं लागणार चला 1.4 षटक संपलाय नवीन फलंदाज मिस्टर तेजस आलाय अभिची साथ द्यायची आहे 4 बॉल झालेत या षटकातले आकोटप्प्यात चेंडू या ठिकाणी बॅटीची कडा लागून चेंडू मागच्या दिशेला गेलाय म्हणजेच ह्या चेंडूवरती रन मिळणार नाही लास्ट बॉल आहे बॅटीची कडा पुन्हा एकदा मागच्या दिशेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी संपलंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर टीम फिअरलेस चला 12 बॉल 24 झाल्यात आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजून 24 ते 26 धावा करणं गरजेचं असेल या सामन्यामध्ये एक डिफेंडिंग टोटल सेट करायची असेल तर आणि या मॅच मध्ये रोमांच आणायचे असेल तर नक्कीच रुपेश येतोय गोलंदाजी मार्क वरती अभि स्ट्राईक एंड वरती आहे आणि अभिने अजूनपर्यंत मोठ्या फटक्यासाठी गेलेला नाहीये कारण त्याला खेळपट्टीमध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे आकुटप्प्या चेंडू सरळ बॅटीने मारला फटका आणि आता मात्र चेंडू जसा दिला जाईल तसा मी हिट करेल चेंडूला आणि त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना चेंडू आखूड होता फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने मारला फटका आता मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार मारण्याच्या नादामध्ये गडी होतोय बाद तीस धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि आता मात्र शेवटचा गडी राहिलेला आहे शेवटचा गडी मिस्टर शुभम नाही तर लोक शुभमच आहे का शुभम आणि तेजस ही तळाची फलंदाजी राहिलेली आहे बॅटीची कडा चेंडू मागच्या दिशेला यस अंपायर 1 रन मागे गेलाय तर 9 रन 1 रन आहे 31 धावा 3 बॉल अजूनही बाकी तेजसने कव्हर दिशेला मारला फटका हो फिल्डिंग थोडीशी खराब टांगा पलटी चेंडू गेला सीमारेषे पार तर मात्र ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण 35 धावा फलकावरती लास्ट बॉल या षटकातला नोचा इशारा पंचांकडनं 36 रन ऑन द बोर्ड 36 धावा फलकावरती मदत हळूहळू फिअरलेस संघ चांगल्या स्थितीमध्ये असताना चेंडू हवेत चेंडू सीमारेषे पार तेजसच्या बॅटीने होतोय षटकार 6 धावांनी वाढ धाव फलक पोहोचलाय 42 आकड्यावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली स्थिती मजबूत स्थिती आता मात्र येऊन राहिलेली आहे 42 धावा अंतिम मुकाबल्यामध्ये नक्कीच चुरस निर्माण करणारा असणार आहेत आणि
शेवटचं षटक अजूनही बाकी आहे, तर नक्कीच या षटकामध्ये 8 ते 10 धावा सुमित विचार करायला येणं गरजेचं आहे. 8 ते 10 50 पार करू आणि 50 पार केलेलं धावसंख्या डिफेंड करत असताना सोयीस्कर ठरतील. हलक्या ऑन साईडला मारला फटका, या ठिकाणी रनआउटची संधी, रनआउट झालंय. गडी 5 चेंडू शिल्लक आहेत आणि टीम फिअरलेस या ठिकाणी ऑल आउट झालाय 42 धावसंख्येवरती आणि टीम चॅलेंजर संघाला 43 धावांचं लक्ष्य ठेवून दिलेलं आहे. चला, चुरशीच्या मुकाबल्यामध्ये मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये टीम चॅलेंजर संघाला 43 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये, म्हणजेच 10.75 ची सरासरी गाठावी लागणार ही मॅच जिंकण्यासाठी टीम चॅलेंजर संघाला. आणि ही सरासरी थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुमित येतोय आणि ते गरजेचं आहे, थांबवणं गरजेचं आहे. 42 धावा या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी अचूक टप्पा, अचूक लेंथ वरती टाकणं गरजेचं आहे. पहिला लोअर फुलटॉस मधल्या चेंडूला सरळ पाठवलाय सीमारचे पार, अंकितच्या बॅटीतला पहिला षटकार. नोचा इशारा ऑन साइडला मारला फटका, या ठिकाणी अभिचं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि मिहिर रनआउटच्या रूपाने बाद. रनआउट आणि रनआउट असल्या कारणे हा नो काउंट केला जाईल. 1 रन मिळेल नोची. 2 बॉल 7 धावा. मात्र वैभव फलंदाजी मार्क वरती येणारा नवीन फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज. आकोटाब्या चेंडू आणि त्या चेंडूवरती हिट केलाय. अजून एक षटकार अंकितच्या बॅटीतून. कप्तानी पारी खेळण्याचा प्रयत्न अंकित कडनं झालाय. ओहो, फुलटॉस चेंडू, त्या चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे फसले आणि थेट चेंडू यष्टीवरती आदळला आणि त्रिफळीच्या स्वरूपात अंकित झालाय बाद. चार बॉल 13 धावा सुद्धा येतात, विकेट सुद्धा पडतात. पहिला षटकार, त्याच्यानंतर विकेट, रनआउट आणि त्यानंतर षटकार, त्यानंतर त्रिफळाजीच्या स्वरूपात गडी बाद. 13 धावा फलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 30 धावांची गरज आहे. 13 झाला, 30 पाहिजे 20 चेंडूंमध्ये. फुलटॉस चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न केला होता. रुपेश आलेला आहे, एक धाकाडे फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 39 ते 40 धावांची खेळी केली होती आणि त्याच्यानंतर थोडंसं काही जास्त काही करू शकला नव्हता, परंतु या मॅच मध्ये, या अंतिम मुकाबल्यामध्ये करून दाखवायचं आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. दोन गड्याच्या मोबदल्यानंतर टीम चॅलेंजर संघ 43 धावांचा पाठलाग करत असताना
चला न्यू गोलंदाज, न्यू बॉलर, न्यू गेंदबाज मिस्टर संकेत गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैभव स्ट्राइक वरती आहे. सोबतीला रुपेश म्हणजे चांगलेच फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. एक 1 डाऊनचा, दुसरा 2nd डाऊनचा निश्चित फलंदाज खेळपट्टीवरती आहे. संकेतचा पहिला चेंडू आखो टप्प्यात चेंडू निश्चित थोडासा स्पिन होणारा चेंडू होता, निश्चित थोडासा चकवणारा चेंडू होता. त्या चेंडूवरती हलक्या रीतीने पहिली धाव घेतलाय. 16 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. ओहो, हा सुद्धा चेंडू सुरेख होता. हा सुद्धा चेंडू सुरेख असल्या कारणाने निश्चितच त्या चेंडूवरती 1 रन काढणंच या ठिकाणी ठरवलं फलंदाज रुपेशने. पुढे ससन बाणाचा प्रयत्न, चेंडू हवे, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय. वैभव सुद्धा झालाय बाद. चला ओमकार आलाय नवीन फलंदाज. 17 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 3 चेंडू आतापर्यंत संपले दुसऱ्या षटकातले. आता मात्र कंडिशन या ठिकाणी दोन्ही साइडना खराब. विकेट गेल्या त्या कारणे फिअरलेस संघ या ठिकाणी कॉन्फिडन्स मध्ये आहे आणि विकेट गेले या कारणे कॉन्फिडन्स ढासळलाय आता मात्र चॅलेंजर्स संघाचा. मधल्या फळीत मला ओहो क्या बात है, आते ही आसमानी टोला, गेंद को भेज दिया 6 रनों के लिए. षटकार आलाय. 6 धावांनी वाढ, धावफलक पोहोचलाय 23 वरती. 4 बॉल 23 धावा, 14 बॉल 20 धावांची गरज. तर मात्र ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी 1 धाव देऊन जाईल. लास्ट बॉल या षटकातला 24 वरती धावफलक सरकलाय. सरासरी जबरदस्त आहे. सरासरी जी पाहायला गेलं तर चॅलेंजरच्या बाजूने आहे, परंतु विकेट जर पाहिल्या तर 3 विकेट गेल्या त्या कारणे परिस्थिती थोडीशी बिकट आहे. ओहो, सरळ बॅटिंग मारला फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक ऋतिक आला होता परंतु झेल टिपता आलेला नाहीये. गडी बाद होता वाचलेला आहे रुपेश. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा, 25 रन ऑन द बोर्ड. 3 विकेटच्या मोबदल्यानंतर 18 धावांची गरज अजूनही आहे आणि 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चर्चा चालू है, चर्चा चालू है, चर्चा होगा तो खर्चा होगा. और ये चर्चा करते हुए दोनों बल्लेबाज और खुद कैप्टन भी आ गए हैं और वाइस कैप्टन भी यहाँ पर मैदान में आ चुके हैं चर्चा करने के लिए. 12-18 इक्वेशन आहे. 12-18 इक्वेशन आहे. तर या इक्वेशनला पार करता येईल का? ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आहे. 13 क्रमांकाची जर्सी घातलेला गोलंदाज. काय होईल या मॅच मध्ये? समोर धाकाड फलंदाज आहे मिस्टर रुपेश. फुलटॉस चेंडू, सरळ बॅटीने मारला फटका, चेंडू केलाय 4 धावांसाठी चौकार. आम्हीच दिलं होतं आणि आम्हीचा पुरेपूर फायदा आम्हीच घेणार असं दर्शवून देत असताना हा चौकार ठोकतोय मिस्टर रुपेश. 11 बॉल 14 रनों की जरूरत है और ये 14 रनों की जरूरत है. खेल पिच पर डटे हुए हैं मिस्टर रुपेश. रुपेश डटे रहेंगे तो ये मैच आसानी से जीत सकता है टीम चैलेंजर, लेकिन रुपेश को यहाँ पर बाहर भेजना होगा टीम फियरलेस को. 11-14 पुन्हा एकदा ऋतिक. पहिल्या चेंडूवरती आघात झालाय, पुढचा चेंडूवरती काय घडेल हा विचाराने हा चेंडू टाकलाय. फुल टॉस चेंडू. आता मात्र थोडा काळ चेंडू हवेत होता परंतु टप्पा पडल्यानंतर संकेत चेंडूवरती आला, चेंडूला अडवला, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केलंय. एका धावानिशी धावफलक 1 ने अजून पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 10 बॉल. फुल टॉस, बॅटीची कडा, चेंडू मागच्या दिशेला, निर्धाव चेंडू. नोचा इशारा झालाय पंचांकडनं, म्हणजेच 1 रन मिळू शकेल. 10 बॉल 12 इक्वेशन. जशा धावा वाढतात तस तसे या ठिकाणी तसं आव्हान या ठिकाणी चॅलेंजर संघाचं पुढे पुढे होत असताना आता मात्र ऑन साइडला मारला फटका. सुमित आलाय चेंडूवरती.
अडवून फेकेल, एक धाव कंप्लीट. 9-11. रुपेश रायगेन वरती. ऋतिक टू रुपेश. फुल टॉस चेंडू झालाय मिस. एक धाव घेण्याची संधी मिळालाय. घेतलाय 1 रन घेतलाय. 8 बॉल 10 धावांची गरज. 8 बॉल 10. रुपेश ओमकार जोडी मैदानामध्ये आहे. मधल्या फळीतली जोडी, मधल्या फळीतला धाकाड फलंदाज रुपेश खेळपट्टीवरती. आता नक्कीच चॅलेंजर संघ मनामध्ये विचार करेल की आपल्या बाजूने मॅच झुकेल, परंतु एका ठिकाणी फिअरलेस संघ थोडंसं फिअर मनामध्ये आलेला आहे, कारण रुपेश खेळपट्टीवरती आहे. तर नक्कीच रुपेशला या ठिकाणी बॅक टू डिपार्ट पाडतो. त्यांचा फिअर जो आहे ना तो थोडा दुरावेल. ऋतिक टू ओमकार आणि ओमकारने चेंडू केला मिस. चेंडू झाला निर्धाव. वाईट आहे. वाईटचा इशारा पंचांकडनं झालाय. तर नक्कीच अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 8 मध्ये आता मात्र 9 धावांची गरज. आकोटापा चेंडू झेल सुटला. शुभमने सोडलाय झेल. लास्ट बॉल. 7 बॉल 8 धावांची गरज. 7 बॉल 8 धावांची गरज. 7 बॉल 8. ऋतिक पुन्हा एकदा रुपेश करता उलटा चेंडू हलक्या रीतीने. ओहो, रणनीती विचार केला मनामध्ये. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा मीच खेळपट्टीवरती राहावा. षटक संपलं. 3ऱ्या क्रमांकाचं धावा फलकावरती आपण पाहिलं तर 36 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आणि फिअरलेस संघाला 2 विकेट काढायचे. फिअरलेस संघाला 2 विकेट काढायचे तर या मॅच मध्ये विजय संपादन करू शकेल. चॅलेंजर संघ 7 धावा चेस करायचे आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कसा योग्य होता ही मॅच संपल्यानंतर दर्शून येईल, किंवा अयोग्य होता ही मॅच संपल्यानंतर दर्शून येईल. तेजस गोलंदाजी मार्गवरती शेवटचा गोलंदाज. ओहो, जडमध्ये टाकलेला चेंडू. त्या चेंडूला पाठवून दिलंय 6 धावांसाठी. षटकार मारलाय रुपेशने आणि षटकार मारल्यानंतर विजयाच्या वाटचालीकडे चॅलेंजर संघ. 1च रनची गरज आहे. 5 चेंडूमध्ये फुलटॉसला पाठवलंय. 6 धावांसाठी विजयी षटकार ठोकलाय मिस्टर रुपेशने. आणि फोटोग्राफर क्रिकेट लीग सीझन 1 चा चॅम्पियन संघ मिळालेला आहे टीम चॅलेंजर. जबरदस्त मॅच, जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त रोमांच आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावांचा पाठलाग. परिस्थिती सुरुवातीला खराब झाली होती, परंतु त्या परिस्थितीच्या सामोरे जात असताना रुपेश संकटमोचन खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला आणि जबरदस्त फलंदाजी साकारली. बॅक टू बॅक चे 2 विजयी षटकार आपल्याला रुपेशच्या बॅटतून पाहायला मिळाले. कमालगी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपण स्पर्धा पाहतो फोटोग्राफर क्रिकेट लीग सीझन 1 आणि सीझन 1 चा या ठिकाणी मॅचेस या ठिकाणी संपलेल्या आहेत. अंतिम विजेता आपल्याला मिळालेला आहे, उपविजेता आपल्याला मिळालेला आहे आणि ही स्पर्धेचा खेळ संपला. आता मात्र अंतिम पर्व राहिलेला आहे, म्हणजे तो म्हणजे प्राइज सेरेमनीचा.